युद्ध सुरू झाले तेव्हा देशांतर्गत एलपीजी उत्पादन 28% होते, ते वाढून आता 60% पर्यंत पोहोचले आहे। त्यामुळे एलपीजी आयातवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली आहे। इराणने भारतासह रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान देशाच्या जहाजांना मोकळीक दिली आहे। अपोलो ओशन नावाचे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहे। ते आता न्यू मंगळूर पोर्टवर पोहोचले आहे। त्यात सुमारे 17,600 मेट्रिक टन एलपीजी आहे। हा एलपीजी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांना वितरित केला जाणार आहे। भारत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या असल्या तरी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत। युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास सरकारला इंधनाचे दर वाढवणे भाग पडेल। त्यानंतर महागाई आणखी वाढण्याची भीती आहे। सध्या निचांकी स्तरावरून 10 पैशांनी रुपया सावरला आहे। तो प्रति अमेरिकी डॉलर 93.98 असा झाला आहे। याआधी चालू महिन्यात रुपयाची जवळपास 4% घसरण झाली होती। मध्य पूर्वेतील तणावामुळे त्या भागात राहणाऱ्या भारतीयांकडून भारतात येणाऱ्या रकमावर किंवा रेमिटन्सेसवर परिणाम होऊ शकतो। मध्यपूर्वक 1 कोटी भारतीय राहतात आणि देशाच्या एकूण व्यवस्थेच्या 3.5% इतका निधी त्यांच्याकडून येतो। युद्धामुळे भारताकडून मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या जवळपास 12 अब्ज डॉलरच्या कृषी निर्यातीस झळ पोचली आहे। गेल्या वर्षी भारतामधून मध्यपूर्वेतील देशांना 4.43 अब्ज डॉलर किमतीचा तांदूळ पाठवला होता।